पर्यंतच्या पटलावर मानवी भाषा ही एक पोट भाषेचाच प्रकार मानावा लागेल. संपूर्ण अर्थव्यवहार मी असं म्हणतोय की प्रत्येक प्रमुख भाषा ही मानवी भाषा व्यवहाराची पोट भाषा आहे. बेसिकली संपूर्ण अर्थव्यवहाराच्या शारीरिक, लाक्षणिक व शाब्दिक व्यापारात शाब्दिक भाषा व्यवहार हा पूर्णपणे संपूर्ण अर्थपटलाची केवळ एक पोट भाषा आहे असे मानावे लागेल. एक संपूर्ण सिमियोटिक युनिव्हर्स मध्ये अर्थ व्यक्त करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शब्दाची भाषा ही एक पोट भाषा आहे. त्यानंतर अनुभव व्याप्तीच्या सततच्या विस्तार व्यवहारात भाषेत जकडलेला अनुभव हा अनुभवांची पोट भाषा मानावा लागेल. मानवाच्या संपूर्ण शाब्दिक भाषा व्यवहारात लिपिबद्ध व व्याकरणबद्ध झालेला भाषांचा मर्यादित व्यवहार हा त्या शब्द भाषा ब्रह्मांडाची एक पोट भाषा मानावा लागेल. त्यामुळे ज्याला आपण डायलेक्ट किंवा पोट भाषा म्हणतो ती म्हणजे प्रमुख भाषेच्या मागे राहिलेली व अपूर्ण उत्क्रांती झालेली भाषा असते. हा विचार कदाचित संपूर्णतः चुकीचा नसला तरी विवाद्य तरी आहेच. अशी कल्पना करता येईल की अनुभव व शब्द भाषा यांच्या सततच्या ओढाताणीत ती ओढाताण सहन करण्यासाठी एखाद्या विशिष्ट भाषेतील काही घटक कार्यरत असतात, जे त्यांचे भाषा या स्वरूपातील अस्तित्व न गमावता, म्हणजे जे एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये कमीत कमी खोट्या चलनी नाण्या एवढ्या अदलाबदल करण्याला तरी राहतात, अशी भाषा बाहेरच्या अनुभवाशी खेळू शकतात. रूपात्मक भाषेत सांगायचे झाले तर एखादा अत्यंत गतिमान ग्रह सतत फिरत असावा, पण त्याचे कवच लावारसाप्रमाणे प्रवाही असावे. तो लावारस त्या ग्रहाशी अत्यंत निकटचा संबंध न ठेवताही त्याच्या बरोबर फिरत राहावा. भाषेची गती काहीशी अशी असते. यात स्पष्ट सुगठित प्रमुख भाषा असते व अर्धघटित पण मुक्त पोट भाषा असते व या पोट भाषेतून भाषेच्या पर्यावरणाबाहेरचा अर्थ व अनुभव सतत प्रमुख व सुगठित भाषेत येत राहतो. आतापर्यंत असे मानण्यात आले आहे की एखाद्या भाषेतील वेगवेगळ्या बोलींपैकी मात्र राज्यकर्त्यांची बोलीच प्रमुख भाषा किंवा मान्य भाषा बनते. हा इंग्लंडचा अनुभव आहे. या विचारापाठीमागे इंग्रजी भाषेतील लंडनमध्ये बोलल्या जाणाऱ्या स्टँडर्ड इंग्लिशचा ऐतिहासिक अनुभव ठेवला गेला होता. याच प्रकारे विचार केल्यास भारतीय राज्यकर्त्यांची हिंदी भाषेची प्रमुख बोली व्हायला पाहिजे होती, किंवा महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यां मराठ्यांची बोली प्रमुख मराठी बोली व्हायला पाहिजे होती. या हिंदी व मराठीच्या उदाहरणावरून असे स्पष्ट म्हणता येईल की मान्य भाषा व पोट भाषा यांच्या संबंधांचा विचार मात्र इंग्रजीच्या इंग्लंडमधल्या ऐतिहासिक अनुभवावरून तितकासा नीटपणे करता येणार नाही. शिवाय ज्या समाजात किंवा देशात विशिष्ट प्रदेशाची बोली अथवा भाषा न बोलणारे राज्यकर्ते असतात, किंवा ज्या संस्कृतीमध्ये समाजातील स्वामित्व असणारा वर्ग एक भाषिक नसतो, अशा देशात किंवा संस्कृतीत कोणती बोली पोट भाषा व कोणती बोली मान्य भाषा बनेल यासंबंधी पुन्हा एकदा विचार करणे जरूर आहे. भाषाशास्त्र व मानववंशशास्त्र जवळजवळ 150 वर्षे एकमेकाच्या आधारावर चालत आली. त्यामुळे पोट भाषा आणि मानववंशशास्त्र ज्यांना असंस्कृत मानते असे समाज यांची एक चुकीची सांगड घालण्यात आली. ती बाजूला ठेवून जर भाषा हा एक ध्वनी प्रकार व इंद्रिय नियंत्रणाद्वारे विश्वातील सतत पसरत जाणाऱ्या अनुभवाचे ग्रहण करण्याचा मार्ग आहे असे मानले, तर पोट भाषा ही मान्य भाषेसाठी त्या ग्रहण शक्तीची आघाडीची हस्तक आहे असे मानणे शक्य होईल. या आघाडीवर नवे अनुभव, नव्या संवेदना व त्याबरोबर अत्यंत प्राचीन